शिक्षण नाही झालेलं. त्याही पलीकडे की आता जसं एका वक्त्यांनी सांगितलं की निवडक विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळायची. हे सगळं बघताना निश्चितच वाईट वाटायचं की अगदीच म्हणजे सिलेक्टिव्ह किंवा मेरिटियस स्टुडंट आहेत एवढ्यांनाच तिथं ती संधी मिळायची आणि बाकीच्यांनी मात्र घरपोच आपली किंवा कॉलेजच्या मार्फत त्यांची ती प्रमाणपत्र मिळायची. पण विद्यापीठात प्रशासनानं किंवा शासनानं घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पालकांना या चांगल्या कार्यक्रमासाठी त्यांच्या आयुष्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं हे ठिकाण आहे किंवा ही वेळ आहे आणि ह्या वेळेसाठी किंवा ह्या ठिकाणावर उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान होणं आणि ही जी वेळ आहे आपल्या आयुष्यासाठी टिकून ठेवणं ही संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिली. त्यामुळं महाराष्ट्र शासनाचं निश्चितच आपण अभिनंदन किंवा आभार व्यक्त करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण डिग्री प्राप्त केली आहे किंवा आपण आता पदवी प्राप्त केलेली आहे. मी म्हणेन की या टप्प्यावर आपल्याला आता जे काही पारंपरिक शिक्षण आहे, मग प्रायमरी असेल, हायस्कूल असेल, त्याच्या पुढे अप टू डिग्री इथपर्यंतचं जे शिक्षण आहे ते निश्चितच आपल्याला गुरुजीशिवाय म्हणजे आपल्या प्राध्यापकांशिवाय किंवा गुरुजीशिवाय शक्य नसतं किंवा अडचणीचं असतं. परंतु आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर डिग्री आपण तेवढी आपली कॅपेबिलिटी मिळवलेली असते की आपण आता स्वयं अध्ययन करू शकतो. हे सगळं करत असताना आपल्याला मेंटरच्या भूमिकेमध्ये ही सगळी मान्यवर मंडळी पुन्हा सुद्धा आवश्यकच असतात आणि हे सगळं अशा पद्धतीची शिक्षण पद्धती आपण जेव्हा अडॉप्ट करतो किंवा आपण काम करतो तेव्हा निश्चितच क्वालिटी किंवा चांगल्या पद्धतीचा एक विद्यार्थी या ठिकाणी घडणं सहज शक्य आहे. आता साहेबांनी सांगितलं, पाटील साहेबांनी, की शिक्षण महत्त्वाचंच आहे, नो डाऊट. संस्कार तितकेच महत्त्वाचे आहेत. बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं होतं, शिलाशिवाय विद्या फुकाची आहे. ते उगीच नाही आहे. तर शिक्षित होणं आणि सुशिक्षित होणं ह्या गोष्टींमध्ये निश्चितच फरक आहे. आणि मला असं वाटतं की एवढे छान म्हणजे एक तर संस्था आपली एवढी जुनी आहे, एवढं चांगली वैभवशाली परंपरा आहे, एवढी चांगली सगळी प्राध्यापक मंडळी गुरुजन आपल्याला उपलब्ध झालेले आहे. अशा एवढ्या छान वातावरणामध्ये आपण निश्चितच चांगल्या गुणांचं आकलन साकल्यानं ते प्राप्त करण्यासाठीची धडपड केलेलीच असावी. या पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण एक माणूस म्हणून जगत असताना किंवा एक भारताचा एक सुजाण नागरिक ज्याला म्हणतोय आपण, जसं मी शिक्षित आणि सुशिक्षित म्हणतोय तसा नागरिक सगळेच असतो आपण, परंतु जाण असलेला नागरिक म्हणून जगत असताना निश्चितच आपल्या विद्यापीठानं दिलेलं किंवा आपल्या कॉलेजनं दिलेलं हे जे काही ज्ञानाची शिदोरी आहे ही निश्चित आपल्याला उपयोगी पडेल. त्याही पलीकडे जाऊन किंवा हावगी स्वामी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे ही जी तुमची आयडेंटिटी आहे निश्चितच कुठल्याही कॉलेजमध्ये तुमचं PG असेल किंवा फ्युचरमधल्या कुठल्या शिक्षणासाठी असेल तुम्ही गेल्याच्या नंतर अधोरेखित व्हावी. अशा पद्धतीचं वर्तन, अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याकडनं व्हावा ही माझी सदिच्छा आहे. आता प्राध्यापक महोदयांनी बोलताना सांगितलं की सूर्यासारखं जळला किंवा तापला तर निश्चितच आपण सगळे चमकणार आहोत. मला सुद्धा तेच सांगायचं आहे. तुम्ही आता डिग्रीला जे विद्यार्थी आहात, आता बऱ्याचदा म्हणजे आमच्या काळात तरी असं होतं की जी मुलं 12वीला मेडिकल किंवा कुठंतरी नाही लागली, डॉक्टर झाली नाही, इंजिनिअरिंगला नाही लागली किंवा आपण काय म्हणतो DEDला नाही लागली, त्या काळातली गोष्ट, अशी उरलेली विद्यार्थी फक्त डिग्रीकडे जायचे. मी उरलेली या अर्थानं म्हणेल की ज्यांना कमी मार्क्स होते जनरली अशी मुलं सगळी डिग्रीकडे यायची. परंतु आपण हे पाहतोय की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवल्या कारणाने, याचा अर्थ आता मी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होतो तेव्हा माझी विद्यार्थी मित्र सुद्धा कमी मार्क आल्याच्या नंतर ते डिग्रीकडे वळले, नाईलाज होता. परंतु पुढं त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं किंवा कठोर आणि सातत्यपूर्ण परिश्रम घेतला आणि असं झाल्याच्या नंतर ते त्यांच्या आयुष्यामध्ये कोणी जजेस झाले लॉ करून. आता बरेच जण प्राध्यापक माझे मित्र आहेत जे की डॉक्टरेट आहेत, ते स्वतः गाईड आहेत. म्हणजे असं काहीच नसतं की तुम्ही 10वी 12वीला किंवा डिग्रीला खूप चांगले मार्क्स मिळवलात म्हणजे तुम्ही आयुष्यात सगळं काही मिळवलं, अजिबात नाही. अशी कितीतरी मुलं आहेत तुमच्या आमच्या भोवती की जी 10वी 12वीमध्ये खूप चांगली मार्क्स मिळवली होती परंतु आता रस्त्यानं भटकत आहेत, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्य नाही ठेवलेलं आहे. ते भटकले ते त्यांच्या मुख्य ध्येयापासून किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या रस्त्यानं पथानं चालायला हवं होतं त्या पथापासून ते पथभ्रष्ट झाले आणि किंवा त्यापासून दूर झाले आणि त्याच्यामुळं त्यांचं आयुष्य
खराब झालं आणि त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या प्रती ज्या काही कर्तव्य असतात किंवा ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित होतं ते सुद्धा ते नाही करू शकले. त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्ही किती हुशार आहात, हुशारी एक लक्षात ठेवा की ही हुशारी हे निसर्गदत्त असतं. तर आपला जो IQ आहे तो निसर्गदत्त आहे, परंतु तुम्ही तुमचं सातत्य ठेवलात, मेहनत ठेवलात, प्रामाणिक धडपड असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर निश्चितच जे काही निसर्गदत्त IQ घेऊन आलेले आहेत तो त्यांच्यापेक्षा पुढे आपण निश्चित जाऊ शकतो, हे लक्षात ठेवावं या निमित्तानं. त्याच्यामुळं तुमच्या भविष्यातल्या एज्युकेशनसाठी आता बरेच जण, मी तर म्हणेल की माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, स्पर्धा परीक्षा एक अत्यंत उत्तम आणि खात्रीशीर असं एक करिअर आहे, एक क्षेत्र आहे. आपल्या सगळ्यांनी, विद्यार्थ्यांनी ज्यांना जी आवड आहे या क्षेत्रात येण्याची, त्यांनी आतापासूनच या क्षेत्राला म्हणजे या क्षेत्रात जाण्यासाठीची जी तयारी असते ती करावी, सुरुवात करावी. डिग्री झाल्यानंतर करणं हे सुद्धा निश्चितच उशीर झाला आहे खरं तर, पण हरकत नाही, आपण ग्रामीण भागातून पडतो. त्याच्यामुळं आतापासून जर काही विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी प्राप्त करून घ्यायची असेल, इच्छा असेल, तर मी असं सांगेन की आपण सगळ्यांनी, ज्यांना ज्यांना इच्छा आहे अशा मुलांनी स्पर्धा परीक्षेला जवळ करावं. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये ऑफिसर्सची वॅकन्सी आहे. आपल्याला डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर, DYSP स्टेट केडरमधून होता येईल. UPSC सारखं क्षेत्र सुद्धा आपल्या तालुक्याचा इतिहास आहे. आपल्या तालुक्यामधून UPSC झालेली मुलं आहेत, आमचे काही मित्र आहेत. तर UPSC सारखं क्षेत्र सुद्धा आपल्याला काबीज करणं शक्य आहे. दुसरा एक गैरसमज आहे आपल्या सगळ्यांचा की UPSC करण्यासाठी किंवा MPSC करण्यासाठी हे आता जसं बोललो 10वीला 90-95, 12वीला 90-95, डिग्रीला 95-90 वगैरे असलं काही लागत नसतं. त्याच्यामुळं तुम्हाला मागे किती मार्क्स पडले काही मॅटर करत नाही. तुम्ही आता काय करणार आहात इथून, किंवा इथून तुमची गती काय असणार आहे. आपल्याला पांडुरंग बोले नावाचे कलेक्टर साहेब होते साहेब, आमचे मित्र सिनियर आहेत तसे ते, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती असेल ते बाजूच्या हिंगोली जिल्ह्यातले आणि त्या हिंगोली तालुक्यामधलेच रहिवासी असलेले. कसलीही पार्श्वभूमी नाही सरांच्या म्हणजे कुटुंबामध्ये, शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा काही लोक समजा आपल्या घरातून कोणीतरी आई वडील शिक्षक आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचं. तर सरांचं अगदी GTC 10वी नंतर सर, आपण जुन्या काळात ग्रामसेवक ट्रेनिंग कोर्स म्हणायचो, त्याच्यानंतर DED, त्याच्यानंतर डिग्री, म्हणजे सगळी भटकत 105वा त्यांचं देशातलं रँक होतं UPSC मध्ये. हे कसं शक्य झालंय? फक्त कॉन्सिस्टन्सी. त्यांच्या आपण कुटुंबात जर बघितलं तर काहीच नाही. शेतकरी, तुम्ही सुद्धा बरेच कुटुंबातले शेतकरी कुटुंबातले असतात, शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी, परंतु सरांचं जे काही धडपड होतं, जे काही जगणं होतं, अभ्यास करून पुढे जाण्याची जी धडपड होती ती त्यांना पुढे घेऊन गेली. जेव्हा महाराष्ट्र सदनामध्ये दिल्लीला इंटरव्ह्यूसाठी गेले, तयारीसाठी, इंटरव्ह्यू वगैरे, तेव्हा आमचेच काही मित्र तिथं त्यांच्यासोबत होते तयारी करणारे, तथाकथित सुटाबुटातले. म्हणजे त्यावेळेचे त्यांच्या कमेंट्स किंवा तुला शक्य आहे का या टाईपमध्ये, आपण गावाकडून आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पाहतोय. तर सांगायचं तात्पर्य मला हेच आहे की तुम्ही बाकी कुठल्या भौतिक गोष्टी किंवा बडेजाव याच्यामध्ये न अडकता प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण प्रयत्न ठेवा. आयुष्यामध्ये हवं तिथं पोहोचण्याची धमक तुमच्यात आहे, तेवढं बळ आज रोजी तुमच्यामध्ये आहे, कारण आपण सगळे तरुण आहात. मला या निमित्तानं असं सांगायचं की जसं सूर्य तळपतो, जळतो आणि चमकतो, तशाच पद्धतीनं आयुष्यामध्ये तुम्ही तुमचं जे ध्येय आहे, कुठलंही क्षेत्र असू दे, इतकं उंच ठेवा. मी म्हणेल की सूर्याला बाण मारण्याची आपली तयारी पाहिजे. आपला निशाणा सूर्य असला पाहिजे की त्यालाच छेदायचं आहे आपल्याला, किंवा त्याच्यावर आपला बाण पोहोचला पाहिजे. ते पोहोचणार आहे कधी? कधीच नाही पोहोचणार, हे उघड सत्य आहे. परंतु आपण ऑप्टिमम लेवलला आपले प्रयत्न पोहोचवलेले असतील त्याला गाठण्यासाठी किंवा त्याला साध्य करण्यासाठी, आणि मग आपला जो बाण आहे, जो अत्युच्च लेवलला गेलेला असेल आयुष्यामधला, तो बाण, ते यश आपलं असणार आहे. त्याच्यामुळे ध्येय मोठे ठेवा. बऱ्याचदा अवतीभोवती, मी सुद्धा ग्रामीण भागातला आहे, की अशी माणसं असतात की तुला शक्य आहे का रे, डेप्युटी कलेक्टरचं स्वप्न बघतोस, इथपासून आपल्याला म्हणजे डिमोरलाइज करणारी लोक असतात. बाजूला टाका अशा सगळ्या लोकांना. तुम्हाला सगळ्यांना हे शक्य आहे. तुम्ही अवतीभोवती बघत असाल की अत्यंत साधारण परिस्थितीतली मुलं सुद्धा मोठ्या पदावर, मोठ्या हुद्द्यांवर आज रोजी नोकरी करतायत. त्याच्यामुळे कोण कुठल्या परिस्थितीतून आला, कुठल्या समाजातून आला, कुठल्या जातीतून आला, काहीही महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे तुमचे प्रामाणिक प्रयत्न, त्याच्यासाठी स्वतःला झोकून देणं.
मी म्हणेल की आयुष्यात हे 4-2 वर्ष जर तुम्ही खपलात या अर्थानं म्हणेल की झोकून दिलात, पूर्ण वेळ त्याच्यात घातलात, तर अख्खं आयुष्य तुमचं चमकण्यात जाईल, चांगल्या गोष्टीत जाईल. आपल्या आईवडिलांना सुद्धा कृतकृत्य वाटेल की अरे आपल्या पोटी चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी जन्माला आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्या इतपत आपली मानसिक लेवल निश्चित आता झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा धोका सध्याच्या काळातला आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल. मी जाता जाता एवढंच म्हणेल की त्याचा विधायक वापर करा. अत्यंत वेगानं आपण ह्या ज्ञानाच्या सागरामध्ये डुबतोय, परंतु इकडं जाताना खूप मोठे धोके सुद्धा संभवत आहेत. त्याच्यामुळं मोबाईल सारखं जे साधन आहे त्याचा विधायकच वापर होईल याची काळजी घ्या. रात्री 12-1-2 वाजेपर्यंतचा आपला रील्सचा अभ्यास असेल तर तो कृपया थांबवा. कारण अक्षरशः पाहतोय मी बऱ्याचदा की मुलं वाया चालली. त्याच्यामुळं मोबाईल कुठपर्यंत वापरायचा, काय वापर करायचा या सगळ्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवावं. आपलं आयुष्य खूप सुंदर सजवता येतं. आपल्या स्वतःसाठी, आपल्या पालकांसाठी, आपल्या गुरुजनांसाठी तसा प्रयत्न असावा. यासाठीची सहल मी थांबतो. धन्यवाद.